असो. या ठिकाणी पौलाचं करंथीकरास दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 3 मध्ये लिहिलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकार पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. पुढे तो लिहित आहे, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचं सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहोत त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. जे कोणी आता आम्हाला तो देव सांत्वन करतो त्यात तर काही शंकाच नाही. आम्हाला देव प्रत्येक गोष्टीमध्ये सांत्वन करतो त्याच मुळीच शंका नाही. परंतु त्याही पेक्षा परमेश्वर ज्या त्याच्या प्रिय लोकांना ज्याने निवडलेला आहे, जे त्याचे प्रिय बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील जे लेकरं या ठिकाणी आहेत, जे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार आहेत, त्या देवावर भरोसा ठेवणार आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या सांत्वनाच्या माध्यमातून इतरांना सांत्वन देण्याचं सामर्थ्य देखील तुमचा आणि माझा देव परमेश्वर यहोवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि यासाठी विशेष असं काही नाही की केवळ पास्टर लोकच असावेत, असं काही नाही. जो आत्मा जो जीवात्मा परमेश्वरावर भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि त्याला दिलेल्या धावेवरून तो धावण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो कुठल्याही संकटात असेल तरी परमेश्वर त्यांच्या संकटाचं सांत्वन करतो. आज प्रत्येक विश्वासणाऱ्या भावा बहिणीचं, आई वडिलाचं, देवाच्या अभिषिक्त सेवकाचं सांत्वन करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सांत्वन आहे. सांत्वनाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. जसं समाधान आम्हाला जे की काही आत्मिक आहे, काही भौतिक आहे, काही शारीरिक आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचं समाधान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद आहेत, वेगवेगळ्या प्रकारची तृप्तता आहे. प्रत्येकाची कॅटेगरी तशी आहे. सांत्वनाची देखील आहे. काही फक्त मुखाने सांत्वन करतात, तुम्हाला शांती असो, आणि त्याची संग भांडायचं की नाही. हो, आमच्याकडे एक सिस्टीम आहे. आता मला कुठल्या वैयक्तिक एखाद्या चर्चवर दोषारोप नाही द्यायचा, कारण दोषारोप करणारा तो सैतान असतो. दोषातून कसा मुक्त होईल किंवा ज्याला दोष किंवा डाग लागलाय तो प्रभू येशूच्या रक्तामध्ये कसा धुतला जाईल, म्हणून देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला शांती वंदना देतो. काही काही ठिकाणी म्हणतात तुम्हाला शांती असो, आणि मनात त्याचं वाटोळ झालं तरी चालेल. आहेत असं चर्च मध्ये घडलेलं मी पाहिलेलं आहे. जज बसतात ना, याजक लोक म्हणतात आपण एकमेकाला शांती वंदना देऊ, इकडं इकडं इकडं, मग इकडं आपला दुश्मन असतो. आपण आता फादरमुळे आपल्याला असं करावं लागतं, पण मनात म्हणतो याच ही सांत्वना नाही, देऊच नाही अशी सांत्वना. मग कृतीनिशी आमची कृती देखील अशाच प्रकारे असावं. कारण एक मराठीमध्ये एक म्हण आहे, मित्र बनून केसाने गळा कापण्यापेक्षा उघड उघड शत्रू झालेला बाळ. कमीत कमी समोरच्याला माहिती तरी असतो आपला शत्रू आहे. पण तो अनेक लोकांच्या जीवनामध्ये सांत्वना नाही, अनेक लोकांच्या जीवनात समाधान नाही. याचं कारण परमेश्वराच्या सानिध्यात नसल्या कारणाने. परंतु एक या ठिकाणी आमचा जो देव सांत्वनदाता जो आहे, जो करुणाकार पिता जो आहे, तो धन्यवादित असतो. आणि तो धन्यवादित असल्यानंतर त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं जीवन देखील धन्य असावं. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचं सांत्वन करतो. सर्व संकट कुठले असो, कुठल्याही प्रकारचं संकट मनुष्यावर येऊ, तो परमेश्वर आम्हाला त्या संकटातून सांत्वन करतो. की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. आम्हाला सांत्वन देणारा परमेश्वर आहे. पुढे तो लिहित आहे की जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. तुम्ही आणि मी इतरांच्या सांत्वनासाठी परमेश्वरने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आम्हाला एकमेकाला सांत्वना द्यायची आहे, एकमेकाला सहकार्य करायचं आहे, एकमेकावर प्रेम करायचं आहे, एकमेकावर प्रीती करायची आहे. एकमेकाच्या पापावर अपराधावर पांघरून घालायचं पण तसेच ठेवायचे नाही, दोन धावून नीटनेटके करायचे प्रभू येशूच्या रक्तात. लोक म्हणतात देवाचं वचन देखील सांगते प्रीती पापाचं रास झाकते. पण त्या प्रीतीमध्ये नुसतं गोड गोडपणाच नसतो, तर त्या प्रीतीमध्ये कधी कधी कडूपणा पण घालावा लागतो. त्या प्रीती केवळ तोंडावीच नसती, तर कधी कधी कृतीही करावी लागते. आणि ती प्रीती एखाद्याचा नाश होऊ नये म्हणून त्या प्रीतीमधून त्याला परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून ताडण देखील करावं लागत. मग असं नाही प्रेम केलं म्हणजे गुलगुल बोलायचं, गोड गोड बोलायचं, हसायचं आणि त्याचं पाप तसंच ठेवायचं. नाही, देवाचं वचन सांगतोय
प्रीती पापाची रास जगते, मी त्याच्यावर प्रेम करतो. अरे पापाची रास नाही, त्याच्या पापाला उब देते, त्याच्या बापाचा गर्भ असं मोठा तयार करते, चांगला प्रोटीन युक्त. आणि मग तोच पापाचा गर्भ ज्यावेळेस वाढतो, जन्म धावतो, तर तोच मोठा होऊन डायरेक्ट आदुलोकाकडे जातो. त्याऐवजी एखादं प्रेम करण्याच्या प्रेमाचे प्रकार आहेत. आणि म्हणून गोड गोड बोलून त्याचं पाप झाकण्यापेक्षा देवाच्या वचनाच्या माध्यमातून त्याला सत्य सांगणं आणि त्याचं पाप प्रकट करणं, याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर दोष लावणं, त्याची निंदा करणं, त्याला कमी लेखणं, आपलं स्वतःला उंच करणं, त्याला अपवित्र शोधणं, आपण पवित्र होणं, असा नाही त्याचा अर्थ. तर ज्या अर्थी त्या सांत्वनदात्या परमेश्वराने आम्ही पाप करीत असताना आमच्या पापांची क्षमा केली, आम्ही नाशात असताना आम्हाला बाजूला काढलं, आम्ही शापात असताना आम्हाला बाजूला काढलं, आम्ही अपराध करीत असताना आम्हाला त्यातून निभावलं, जर आम्हाला सांत्वना दिली, आम्हाला समाधान दिले, आम्हाला आशीर्वादित केले, आमच्या जीवनाला एक चांगलं वळण दिले, आम्हाला जर तृप्त केले, तर तोच परमेश्वर इतरांना देखील तृप्त करण्यास समर्थ आहे. तोच परमेश्वर इतरांना समाधान देण्यास देखील आहे. तोच परमेश्वर इतर आशीर्वादित करणारा देखील आहे. जसं आम्हाला, जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर, जसं आमच्यावर तसं शेजाऱ्यावर प्रेमाचे प्रकार आहेत. मग जर माझं तारण झालेलं आहे, तर माझ्या भावाचं होणं देखील खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पुढे तो वचन सांगत आहे, कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. सांत्वन देखील केलं जातं. प्रभूच्या येशूच्या नावामध्ये समाधान, आशीर्वादित, सार्थक, तृप्तलेखी आणि भाग्यशाली आणि धन्य जीवन जगत असताना जसं पुष्कळ अशा खेदांनी आम्हाला भोसकल्या जातं, पुष्कळ असे दोषारोप आमच्यावर होतात, पुष्कळ अशी निंदा होती, पुष्कळ असा त्रास होतो, पुष्कळ संकटाला आम्हाला सामोरं लागतात, त्याही पेक्षा उत्तमातल्या उत्तम त्या गोष्टीतून आमचं सांत्वन करण्यासाठी, आम्हाला धीर देण्यासाठी आणि आम्ही संयमी बनण्यासाठी, आमचा विश्वास ठाम राहण्यासाठी परमेश्वर आमचं पुष्कळ सांत्वन करतो, थोडं नाही करीत. त्या मानाने जर आपण आपल्या पापाच्या मानाने जर परमेश्वरच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि आमचं पाप जर पाहिलं, तर आज कुठलाच मनुष्य परमेश्वरासमोर उभा राहण्यास देखील लायकीचा आणि पात्रतेचा ठरणार नाही. त्याचं नाव घेण्याची सुद्धा आपल्यात तेवढी हे राहणार नाही, हिंमत राहणार नाही. परंतु आमच्या पुष्कळ अशा पापाबद्दल त्यांनी स्वतःच खंडणी भरली आणि आमच्याला पापमुक्त केलं आणि आमचं सांत्वन केलं. तसंच पुष्कळ येणाऱ्या दुःखामध्ये देखील जे ठाम राहतात, स्थिर राहतात, परमेश्वर त्यांना समाधान करतो, समाधानी करतो, आशीर्वादित करतो, त्यांच्या जीवनाला सार्थकता बनवतो, त्यांचं जीवन तृप्त करतो. ते लक्की ठरतात, भाग्यशाली ठरतात इतर लोकांपेक्षा. आम्हावर संकट येते ते तुमचं सांत्वन तारण व्हावे म्हणून येते. आता या ठिकाणी देवाचं वचन प्रेषित पौल साहेब या ठिकाणी काय म्हणत आहे की आम्हावर संकट येते ते तुमचं सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचं सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. मग देवाचा सेवक जर दुःख सहन करतो, तर बिलियर्स भावांनी दुःख सहन केल्याने काय फरक पडतोय? परंतु सध्याची लाईव्ह स्थिती लय आली. आता देवाचे सेवक छाप मध्ये जीवन जगतात आणि बिलियर्स लोक दुःख भोगतात. वचनाचा फालुदाच करून टाकलाय. आता देवाच्या सेवकांना म्हणावा तितकं दुःख नाही. आणि जर का परमेश्वरी सुरू केलं, एकही देवाचा सेवक राहणार नाही, टिकणारच नाही. कारण आम्हाला खेली खुशालीमध्ये राहण्याची सवय झाली, आम्हाला समाधानामध्ये जीवन जगायची सवय झाली, आम्हाला आशीर्वादित जीवन जगायची, आम्हाला एक आमचं स्टेटस निर्माण करण्याची सवय झाली. आम्हाला खायची सवय नाही. आम्हाला शेणावर, मातीवर, सारवानावर, चटईवर, घोंगडीवर, पोत्यावर, गोधडीवर बसायचं. तर आमचं येतं नाव तर तुम्ही ऐकले नसते कधी कधी. हे काय आहे शेणावर बसणं? या खेडेगावात मग समजून तुम्हाला शेणावर बसणं, मातीवर बसणं सोपाच आहे. हाय लेवलच्या गाड्या, तुम्हाला शॉकअप नसलेल्या गाडीवर खेडेगावाला तिकडे ना सुवार्थीला पाठवलं, मग तुम्हाला समजून दुःख काय. जेव्हा मणके ढिले होते ना, तरी देवाचा गौरव तो देवाचा सेवक करतो ना, त्याच्यामध्ये जे सांत्वन आहे, त्याच्यामध्ये जे समाधान आहे, त्याच्यामध्ये जो आशीर्वाद आहे, त्याच्यामध्ये जी तृप्तता आहे, त्याच्यामध्ये जो पावर आहे, त्याच्यामध्ये जी सत्यता आहे, त्याच्यामध्ये जी आत्मिकता आहे, त्याच्यामध्ये देवाविषयीची जी तळमळ आहे ना, कळकळ आहे ना, तेव्हाच समजती ज्यावेळेस दुःखाला सामोरं जावं लागतं. कारण प्रत्येक सोनं हे भट्टीत टाकल्याशिवाय ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कळत नाही. असे किती चमकू द्यावं बेंटचे टाकीने, डबेचे डबे ओतू दे त्याच्यावर पॉलिश केलेली,
पण भट्टीत काय एकदा टाकला अग्नीच्या, जेव्हा का काडी लावली त्याला, एकदा का बर्नल पेटवला आणि एकदा का सोनं त्या सोनारीने त्याच्यावर ठेवलं, बस त्याच्यावरली जेवढे काय जाळे जळमाटे, जेवढे काय पॉलिश चढवली ना, खरखरच जळून जाती आणि मग ओरिजिनल सोनं बाहेर पडतं. तसं देवाचा सेवक आहे, त्याला भट्टीतच टाकावं लागेल, दुःखरूप भट्टीत. पण आजकालचा फेड हे दुःखरूप भट्टीत कुणीही सेवक तपून निघलाच नाही. मोकार दुसऱ्याला नाव सांगतो, माझी पहिली खूप हालकीची परिस्थिती होती. अरे मग हालकीची परिस्थिती होती ना, आता काय भाई? ठीक आहे, देवाने तुला आशीर्वाद केलं, मग बाकीच्यांच्या हालकीची परिस्थिती कशी? जर तुला वैयक्तिक स्वतः अनुभव आला तर तुझा भाऊ बहीण आई वडील जे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका किंवा विश्वासणारे जे लेकरं आहेत, त्यांचे जे हाल होत आहेत, त्यांचे हाल पाहून तुझ्याकडे असणाऱ्या गोष्टी तू त्याला देऊ शकत नाही का? मग तू त्याच्याकडे तोंड फिरवतो. म्हणजे याचा अर्थ आमच्यामध्ये आजही परमेश्वराने समाधान दिलेलं नाही, आजही आम्ही आशीर्वादित झालेलो नाही. जर आम्ही आशीर्वादित आहोत तर इतरांना आशीर्वादित केलं पाहिजे. जर आम्ही समाधान आहोत तर इतरांना समाधानी केलं पाहिजे. आम्ही तृप्त आहोत तर इतरांना देखील तृप्ततेकडे न्यायला पाहिजे. पण आज आमची अशी पेशन आहे, आम्ही स्वतःच दुसऱ्यांचं काही होऊ तिकडं काय घेणं नाही देणं नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी पौलुसच्या करिन्थिकरास दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 6 मध्ये लिहितोय की आम्हावर संकट येते ते तुमचं सांत्वन व तारण व्हावं म्हणून येते. सेवकावर येणारं संकट बिलिव्हर्स लोकांचं तारण व्हावं म्हणून येतं, बिलिव्हर्स लोकांना सांत्वना म्हणून मिळते. आज कोणत्या देवाच्या सेवकावर संकट आहे? आणि मग तुमच्यासाठी काय सांत्वना काय तारण मिळणार आहे? तुमचं काय साधणार आहे? तो तारण आहे का? काही अनुभव आहे का? अहो काही तुम्ही गावाच्या खेडेगावांनी जा, तुम्ही ग्राउंड लेवलला आले ना, ज्यावेळेस आम्ही जातो ना, मी देवाच्या नावाला महिमा आणि सन्मान आदरते की मला ती संधी मिळते. लोक म्हणतात तुमचं काय जातंय बापाचं. एक माणूस तो सरळ म्हटला, अहो पाळक साहेब तुमच्या काय बापाचं जातंय? डबुल मिळतंय, नोकरी हे, बायको हे, क्वार्टर हे, गाडी ही, मिशनाचा पैसा हे, कुठे गेलं का लोक देतेतच तुम्हाला. तुमचं काय दुखत आहे? तुम्हाला विश्वास ठेवायला देवाची वचन सांगायला काही तुमचं जातंय. पण ज्यावेळेस आम्ही लाईव्ह जीवन जगतो ना, तेव्हा आम्हाला काय होतं हे आम्हाला समजतं. ही साक्ष लोकांकडून मिळते. तुम्ही काय आमचं तारण साधणार आहे? तुम्हाला लयच आमची किव येते तर द्या ना आम्हाला काहीतरी. जसं तुम्हाला मिळतं तसं आम्हालाही द्या. मग आम्ही म्हणतोय आम्ही कसं जमवलं, तुम्हाला कसं काय द्यायचं? ही वस्तुस्थिती लाईव्ह सेशनला. आम्ही समाधानी, मिळालं तरी समाधानी नाहीत आणि नाही मिळालं तर समाधानीच नाही. पण समाधान कसं मिळेल, आशीर्वाद कसा मिळेल, तृप्तता कशी मिळेल याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं आहे का? जगामध्ये तुमच्याकडे आणि माझ्याकडे कितीही असलं तर जगामधलं समाधान आणि आशीर्वाद थोड्या वेळापुरतं आहे. परंतु ज्यावेळेस आत्मिक समाधान आणि आशीर्वाद आम्हाला मिळतात, आत्मिक तृप्तता ज्यावेळेस आम्हाला मिळते, आत्मिक सत्यामध्ये आम्ही जेव्हा समर्पित केले जातो, आम्हाच्या वाट्याला आलेल्या दुःखामध्ये देखील आम्ही परमेश्वराला म्हणतो धन्यवाद प्रभू. आलेल्या समस्या, आलेल्या चिंता, आलेल्या काळज्या, आलेल्या टेन्शन, ताण, दबाव, आलेली निंदा नालेस्ती, आलेली गरिबी हरिबी किंवा जे काही प्रश्न निर्माण होईल, जे काही दुःख असेल, जे काही संकट येतं ना, आम्ही परमेश्वर म्हणतो धन्यवाद प्रभू या संकटाबद्दल. कारण या संकटात मी स्थिर राहावं आणि तुझ्या परीक्षेत मी खरं ठरावं. या संकट रूपी अग्नीच्या भट्टीत तू जर मला टाकलंय आणि जर मी सोनं आहे तर प्युअरच निघलो पाहिजे. आमच्याकडे थोडं संकट आलं का लगेच चर्च सोडू गायब, सेवा सोडू गायब. हे पण सत्य आहे. कदाचित मेषक जरा थोडासा कणखर असेल, परंतु हा आत्मिक आमच्या जागृतीसाठी खूप महत्वाचा आहे आणि काळाची गरज देखील आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. यापूर्वी जर आम्हाला या गोष्टी जर समजल्या असत्या तर कदाचित आज आम्ही इतके समाधानी आणि आशीर्वादित आणि तृप्त असतो. आज आम्ही अनेकांना तसं बनवलं असतं. पण आज परिस्थिती झालेली आहे. आम्हाला आत्मिक समाधान काय आहे, आत्मिक आशीर्वादित काय आहे, आत्मिक तृप्तता काय आहे, आत्म्याचं सार्थक बनणं काय आहे, आत्मिक भाग्यशाली बनणं काय आहे, आत्मिक धन्यता काय आहे, या आम्हाला समजच नाही. आणि म्हणून गेल्या जवळजवळ 78 भागामध्ये आज हा 79वा क्रमांकाचा भाग आहे की आम्ही याच विषयावर सातत्याने परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन करीत आहोत. धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्ष्यानी, भाग्यशाली. आणि म्हणून या ठिकाणी लिहित आहे की ते आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून. लक्षात राहून द्या, वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो ऐकतो
चिंतन म्हणून अध्ययन करतो, बारकाईने त्याच्याकडे लक्ष द्या की त्या वचनाला काय म्हणायचं आहे, त्या सेवकाला काय म्हणायचं आहे, देवाच्या आत्म्याला काय म्हणायचं आहे, तुम्हाला आणि मला कशा प्रकारचं मार्गदर्शन त्याला करायचंय. कारण अनेक लोक बायबलची स्टडी करतात, परंतु तू योग्य वेगळ्या पद्धतीने स्टडी करतात. देवाचं वचन वैयक्तिक माझ्यासाठी काय म्हणत आहे, कारण देवाच्या वचन एक जरी असले 10 लोकांनी घेतले तर 10 लोकांना ज्या प्रकारे त्या वचनाने मार्गदर्शन करायचे तेवढी पॉवर त्या वचनामध्ये आहे. कारण तो देवाचा शब्द आहे, प्रारंभी शब्दच होता आणि तो देही झाला. आता तोच देह पुन्हा एक वारी येणार आहे, त्याच्या अगोदर आम्हाला परत एकदा शब्दच दिलेत. आता या शब्दांना या देहामध्ये उतरायचंय, या शब्दांना आमच्या देहामध्ये उतरून घ्यायचंय, म्हणजे आमच्या अंतःकरणावर, आमच्या हृदय पटलावर ते कोरून ठेवायचे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या अंतःकरणामध्ये हृदय पटलावर कोरून ठेवू, ते आम्हाला प्रत्येक गोष्टीला समाधान देतील. आम्ही दुःखात असलो तर आम्हाला सांत्वना देतील, आम्हाला आनंदात असेल तर आम्ही देवाचा गौरव करण्यासाठी आम्हाला प्रज्वलित करतील. ज्यावेळेस समस्या येतील त्यावेळेस त्या समस्येतून दूर निघण्यासाठी ते आम्हाला मार्गदर्शन करतील. ज्यावेळेस बंधन जोखडत असेल त्यावेळेस आम्हाला सांगेल की आमचा परमेश्वर येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे की भूत देखील शब्दाने निघून जातात. एखाद्याचे केस धरून मारणं, हाणणं, बुटणं काही गरज नाही. थोड्या वेळापूर्वी लाईव्हला येण्याच्या अगोदरचे 5 मिनिट आम्ही लेट झालो ना, एका बहिणीला थोडासा अशुद्ध आत्म्याचा त्रास होत होता आणि मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम झाला, तर ते म्हणे एका सेवकाकडे घेऊन गेले आणि त्या सेवकाने अशा झिंजा धरल्या तिच्या आणि असा काही एक फटका मारला तर त्या बिचारीचा डोळा आणि कान, एक दिवस तिचा डोळा उघडत नव्हता, इतका जबरदस्त फटका मारला. किती शर्मेची लाजेची गोष्ट आहे. शेवटी त्या बहिणीला, त्या लेकराला तिथं बरं नाही लागलं. त्या लोकांनी तांत्रिक मांत्रिकाकडे तिला घेऊन गेली, तिला दोऱ्या दारखांड्या घातल्या आणि त्या लोकांनी आमच्या पिंपळगावमध्ये ती मुलगी, आता मी थोड्या वेळापूर्वी गेलो होतो, लाईव्ह सुटल्यानंतर मी पुन्हा एक वार तिथे जाणार. लाईव्ह मुळे मी तिथून शॉर्टकट प्रार्थना करून आलेलो आहे आणि विश्वास आहे नक्की की प्रभूने तिला आरोग्य दिलेलं आहे. मला तुम्हाला सांगायचंय की परमेश्वर त्याच्या प्रत्येक लेकराला भट्टीतून बाहेर काढतो. मग या सगळ्या गोष्टीचा जो पॉवर आहे शब्दात आहे. येशूने शब्दाने भूत घालवले ते तो, आणि त्याच्या लेकरांनी जर आता जर या खाट्याला मोबाईलला लागले, त्या बिचाऱ्याचा डोळा अजून सुजलेला आहे, कानही सुजलेला आहे, असं इथं बसलेली जोरात खैसून केसाला पिळा दिलाय. कसं म्हणायचं देवाची सेवक आहे. ते तांत्रिक मांत्रिक बरे त्यांनी हाणलं नाही राव तिला. आता सध्या ताजी घटना आहे, आता चालू मी तिथून जास्तीत जास्त आता साधारणतः 20-25 मिनिटं झाली, म्हणून तर 5 मिनिट लेट आलो आम्ही. तर ह्या जर घटना घडतात याचा अर्थ काय, अहो स्वतः सेवकाचा आशीर्वादित नाही, स्वतः सेवकाच समाधानी नाही, स्वतः सेवकाच तारण झालेलं नाही. मग अशा फुटाफुटावर भेटणाऱ्या लोकांच्या समूहामध्ये जर तुम्ही आणि मी सापडलो तर आम्हाला समाधान कसं मिळेल? कशा प्रकारच्या या गोष्टी आमच्या जीवनात येतील? तुम्ही श्रद्धा ठेवा, परंतु अंधश्रद्धा निर्माण करू नका. तुमच्या ज्याने जर काही होत नाही ना, तुम्ही विश्वासू नाही ना, तर ती केस हातातच घेऊ नका. काय गरज आहे तिथं? त्यामुळं अशा डुप्लिकेट लोकांमुळे तुमचा, माझा, जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची निंदा होत आहे. लोक आज तिरस्कार करत आहेत. म्हणून तर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला सेवा करायला येतो ना, त्या लोकांची प्रतिक्रिया उमटते. कारण अशा अनेक लोकांनी पुढे जाऊन प्रतिक्रियाचं वाटोळं करून टाकलं. ही एक आज आम्ही सबब घेणं किंवा शिकणं ही गरज आहे. आम्हावर संकट येते ते तुमचं सांत्वन तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचं सांत्वन व्हावे म्हणून मिळते. आम्हाला पहिल्या प्रथम आमचं सांत्वन झालं पाहिजे सेवकाचं, आणि मग त्यांनी दुसऱ्याचं सांत्वन करायला जायचं. आपलंच नाही नीटन भाराभरची घ्या, काय लगत थोडं घेऊन पळायचं तिथं. आम्ही क्लिअर पाहिजे, आम्ही देवाचे लोक आहोत, देवाचे निवडलेले याजकगण आहोत, बिलीवर्स भाऊ बहिणी आहोत. पुत्रांनी कन्या होण्याचा अधिकार मिळाला तर पहिल्या प्रथम आम्ही समाधानी होणं खूप गरजेचं आहे. आम्ही भाग्यशाली बनणं खूप गरजेचं आहे. आम्ही आशीर्वादित बनणं गरजेचं आहे. आमच्या जीवनाचं सार्थक झालेलं पाहिजे आणि आम्ही सर्वांगूण सर्व गोष्टीत तृप्त पाहिजे. त्यावेळेस इतरांना आम्ही देऊ. आडातच नाही, पौऱ्यात कडून निघल, मोकळ्या आडात सोडायचा पौरा द्वारेने. आता तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, पण तो खेडेगावला एक विहीर असते, विहीर, तिला एक रहाट असतो, त्याला आड म्हणतात. आणि त्या आडामध्ये बहिणी किंवा भावंड कुणी असतात, ते दोरीने, त्या चक्रीला एक दोरी लावलेली असते, तिला बादली असती, आणि त्या बादलीने ते आडामध्ये ती बादली सोडतात आणि थोडस असं हिसका मारतात, आणि मग ती बादली पाण्यात बुडती आणि मग ते वाढतात. त्याला म्हणतात रहाट, आड. मग आडातच पाणी नाही
तर पवऱ्यात येईन कुठून? अशा प्रकारच्या आडातच पाणी नाही, म्हणजे स्वतः सेवकामध्येच समाधान नाही, सेवकालाच तारण झालेलं नाही, सेवकाच शांत प्रिय नाही, सेवकालाच सत्य समजलं नाही, सेवकाचीच निवड नाही, पाचरण नाही, आचरण नाही, बोलवणं नाही, सेवकाच आशीर्वादित नाही, सार्थक नाही, तृप्त नाही, लकी नाही, भाग्यशाली नाही, धन्य नाही, सेवकाच धोरणात नाही, दुसऱ्याला काय धोरणात करणार आहे? आज आम्ही स्वतः परमेश्वराचे लोक आहोत. आम्ही जिथं कुठं उभा राहू, ख्रिस्ताचा वधस्तंभ तिथं उभा राहिला पाहिजे, ख्रिस्ताच्या नावाचा महिमा आणि गौरव झाला पाहिजे. ही आमच्या जीवनातली ख्रिस्तामध्ये असणारी साक्ष. मग तुम्ही नुसता शब्द बोला, या जगाची उत्पत्ती नुसती शब्दाने झाली, बोलला, प्रभू बोलला आणि ते घडलं. आज तेवढाच पॉवर तुमच्यामध्ये आणि देवाच्या सेवकाला परमेश्वराने दिलेला आहे. आणि म्हणून तू म्हणताय की जा, रस्त्याने जात असताना कुष्ठास शुद्ध करा, गरीबास सुवार्थ सांगा, फुकाट मिळाले फुकाट द्या, मेलेल्यास उठवा, कुष्ठ शुद्ध करा, भूतास घालवा. आम्ही कशा प्रकारे आहोत? आम्हीच मेलेले मुर्दाड, आम्हीच भुताडत लागलेली, आम्हीच भुताड लागलेली, नाही तर काय म्हणायचं? आम्हीच सगळ्या रोगाने त्रस्त झालेली. आम्हाला सुवार्थ नाही मिळाली, या वचनाचं आमच्या जीवनात कधी पालन होणार आहे? आणि या गोष्टी बिलिव्हर्स लोकांच्या जीवनात कंप्लीट न झाल्यामुळं आज अनेक बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील त्याच प्रकारे देवाचे सेवक देखील आजही समाधानी नाहीत, आजही तृप्त नाहीत, आजही आशीर्वादित नाहीत, आजही त्यांचं भाग्य फुटलेलंच आहे, आजही त्यांचा 12च वाजलेली आहेत. याचं कारण हे, मग जर देवाच्या लोकांचेच 12 वाजले तर लोकांचे किती वाजतील? त्याचं काय भरोसा आहे काय? तो तर आलेलाच आहे 12 वाजवायला. तो म्हणतो देवाच्या प्रति समान असणारा प्रत्येक मनुष्याचा नाशच मी करील, मी जाईन तर जाईन पण बरेच जण घेऊन जाईन. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी भूतलावर आलो ना तर माझ्या रक्ताच्या माध्यमातून एकाचाही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. आमचं काय? आम्ही म्हणतो नाही, आमचा तिकडचा पुढचा नाश झाला तरी चालेल, पण हे जे जगिक जीवन आहे ना, याचा नाश नाही झाला पाहिजे, म्हणून सगळे लोक तिकडच आले. या ठिकाणी आणखी 7व्या वचनामध्ये म्हणतोय, तुम्हाविषयी आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. बंधुजन हो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्ती पलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो का मरतो असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना जिवंत करणाऱ्या देवावर भरोसा ठेवा म्हणून हे झाले. तो म्हणता आम्ही पार मरायला लागलो राहू. आणि आताचे लोक दुसऱ्याला मारित राहू. कळकळे, आत्मेची कळकळे, ही रियालिटी आहे. सेवकाचं जीवन, बिलिव्हर्स जीवन, पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार ज्याला मिळेल त्याचं जीवन हे अशा प्रकारचं आहे. राजशाही थाट नाही, याचा अर्थ असाही नाही की भिकारपणाच आहे. त्यात तृप्त असा, आहे त्यात समाधानी असा, आहे त्यात विश्वसुरा, अनेकावर नेमणूक होईल, परंतु देवाच्या बाजूने येणारी, देवाच्या इच्छेनुसार असणारी, देवाच्या वचनानुसार झालेली फलप्राप्ती, देवाच्या वचनानुसार मिळालेली धन्यता, देवाच्या वचनानुसार मिळालेलं समाधान, देवाच्या वचनानुसार मिळालेला आशीर्वाद, देवाच्या वचनानुसार आमच्या जीवनाचं झालेलं सार्थक, देवाच्या वचनानुसार मिळालेली तृप्तता, देवाच्या वचनानुसार आमचं बदललेलं भाग्य, देवाच्या वचनानुसार. आज आम्ही आमच्या म्हणण्यानुसार, आमच्या इच्छेनुसार, आमच्या मनानुसार, आमच्या प्लॅननुसार, आमच्या बेतनुसार, आमचे विनंतीनुसार, आम्हाला जे काही हवं ते आमच्या अनुसार, म्हणजे आमच्याच मनावर साथ पाहिजे घ्यायचं प्रभूकडं. आणि आमच्याच मनावर जसं काय आम्ही प्रभू आमचा उद्धार करताय, प्रभूला लय उधारी दिली आम्ही, त्याची घेतोच माग. काय काही लोक तो इतके हिनो आणि प्रभू तू दिलंच पाहिजे आणि मी तुझे लेकरूच आहे. अरे लेकरासारखा वागतात का? लेकरूचे दिलंच पाहिजे. जस काय तू तिथं लय खजिना सापडलाय स्वर्गाच्या राज्यात. बायबल सांगतं ना, तुमचं धन तिथं साठवा, मग प्रभू स्टॉक मधून देईन. आमचं धन इथलं, मग प्रभू म्हणतो तुझ्या धनातून खरेदी कर, तुझ्या पैशा पाण्याने समाधानी खरेदी कर, तुझ्या पैशाने आशीर्वादित खरेदी कर, तुझ्या पैशाने तुझ्या जीवनाचं सार्थक होतं का बघ, तृप्त बघ, लकी बघ, भाग्यशाली बघ, आरोग्य मिळव, काय मिळवायचं ते मिळव. पैशाने किती वेळ ठेवशील, परंतु परमेश्वराकडून मिळणार
सार्वकालिक जीवनापर्यंत पुरणार आहे, टिकणार आहे, ते कधी न संपणार असं. आणि म्हणून प्रेषित पौल साहेब क्रांतिकाराच्या लोकांना शिकवत असताना तो म्हणत आहे की तर फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना जीवन करणाऱ्या देवावर भरोसा ठेवा, म्हणून हे झालं. हे काय झालं म्हणतो की आम्ही मरायला लागलो तरी आम्ही विश्वास ठेवा का परमेश्वर मृतांना उठवणार आहे, तर मला निश्चित उठवल. परमेश्वर ज्याच्या जीवनामध्ये समाधान नाही त्याला जर देणार आहे तर आम्हाला समाधान निश्चित मिळेल. परमेश्वर जर शापाचं स्वरूप आशीर्वादच जर बनवतो, नुसतं पोस्टर लावून जमणार नाही. एक 2-4 चर्चचे पोस्टर आहेत, तुमचं दुःखच आनंदात बदलेल आणि लोकाला दुःखातच घालीत येते. लोकांचा आनंद दुःखात बदलीत येत. वचन मात्र लावित येत. वचन 100% आपल्या चर्चचे काही चर्चचे हेडलाईन्स आहेत. आता मी त्याचे नाव पण घेऊ शकतो कारण आपण काही कुणाला घाबरत नाही. सत्य सत्य नुसतं चर्चची हेडलाईन्स असली ना तुमचं दुःखच आनंदात बदलेल. पण ह्याच चर्चची कंडिक्शन, ह्याच लोकांची कंडिक्शन आणि यांच्या सेवेची कंडिक्शन बघितलं ना तर यांच्या अख्ख्या लोकांचं सुख दुःखात बदलले. कारण सत्यच नाही. यांना फक्त बाह्य गोष्टीचा फोकस दाखवला जातो. द्या म्हणजे दिले जाईल, या म्हणजे अधोलोकात गेले जातील. लय अवघड आहे. ही सत्यता आहे. देवाचं सेवक पण सोपं नाही. अनेकांना ते जमलं नाही, ते मागे गेले. आम्ही मागच जात नाहीत. प्रभू येशूकडे सुरुवातीला जर आम्ही पाहिलं ना 70 शिष्य आले, एका प्रतिमेमध्ये 72 लिहिलेत आणि वास्तविकरित्या पाहिलं ना तर 12च जण राहिले. आता काही गुप्त शिष्य होते, तो भाग वेगळा. काही जण आले म्हणजे हे खूप कठीण आहे, हे कसं जगायचं. बिचारे मागे गेले. धन्यवाद त्या मागे गेलेल्या लोकांना. पण हे जबरदस्तीने न पाळता इथंच थांबलेले जे हैवान आहेत ना, हैवान, यांचं कदापि बरं होणार नाही. इथं समाधान मिळेल. कारण हे इतरांचे आशीर्वाद चोरणारी लेकरं आहेत. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या पापांची परमेश्वराने भरपाई केलेली आहे. तो आमच्या पाप स्मरत नाही, पण आम्ही पापाचा स्टॉक वाढवितच चालतो. आम्ही एकदाच प्रभू आमच्यासाठी मरण पावला, एकदाच रक्त सांडलं, मग वारंवार आम्ही पाप करून आमच्यासाठी त्याला कायम त्याला फटकेत देतो. आता काही तो रक्त सांडायला येणार नाही. आता तो न्याय करायला येणार आहे. जसं पूर्वी उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये काईन आणि हबेलामध्ये जी झडप झाली आणि त्या ठिकाणी रक्त सांडलं आणि त्या भूमीने प्राशन केलं आणि भूमी ती ओरड करते, माझ्या रक्ताचा हिशोब कधी घ्यायचा आहे. टाइम जो आलाय. बऱ्याच ठिकाणी आम्हाला न्यायाच्या समयाला ह्या गोष्टी आमच्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. 10व्या वचनात तो म्हणता येईल त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले, तो आता सोडित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवेल. सोडवलं आहे, सोडवीत आहे आणि यापुढेही सोडवील. पण तू केव्हा? हे लोक वचनामध्ये पक्के होते, हे लोक सत्य स्वीकारलेले होते, हे आज्ञा पाळणारे होते, हे आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे होते, हे विश्वासू होते, हे क्रियाशील होते, कृतिशील होते, हे जगाकडे पाहत नव्हते, हे परमेश्वराकडे पाहायचे, हे स्वतःच्या मनाने काही कारभार नव्हते करीत, हे आत्म्याच्या प्रेरणेने चालायचे. म्हणून तो म्हणत आहे की आम्हाला प्राण संकटातून सोडवलं, आताही सोडवित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल. आम्हाला पहिलेही समाधान दिले, आताही आम्ही समाधानी आहोत आणि यापुढेही सार्वकालिक वचनात समाधानीच राहणार आहोत. आम्ही पूर्वीही आम्हाला परमेश्वराने आशीर्वादित केले, आताही आम्ही आशीर्वादित आहोत आणि सार्वकालिक वचनामध्ये देखील आम्ही आशीर्वादच राहणार आहोत. आताही आम्ही तृप्त आहोत, पूर्वीही होतो आणि सार्वकालिक वचनामध्ये देखील आम्ही तृप्त राहणार आहोत. आताही आम्ही भाग्यशाली आहोत कारण इतर लोकांपेक्षा आम्हाला त्यांनी निवडलेला आहे. आम्हाला पुत्रानिकांना होण्याचा अधिकार मिळाला आहे, आबा बाबा म्हणण्याचा अधिकार मिळालेला आहे. आम्ही त्याला हक्काने मागण्याचं त्यांनी आम्हाला एक शापल दिलेला आहे, आम्हाला त्यांनी एक अधिकार दिलेला आहे. तो अधिकार मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी.
मग परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया, सन्मान आदर गौरव त्याला देत. पुन्हा एक वार आपण पहिलं करंथीकरांचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 11 मध्ये क्रमांक 31व्या क्रमांकाचं एक अभिवचन आहे, आपण ते पाहूया. त्यामध्ये तो लिहित आहे, आपल्या प्रभू येशूचा देव व जो पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. धन्यवाद, युगानुयुग धन्यवाद. युगानुयुग धन्यवादित असणारा परमेश्वराचे लेकर ही धन्यवादितच पाहिजेत. आणि ते युगानुयुग परमेश्वराचा जो धन्यवाद करणारे लेकर त्यांच्या जीवनात देखील समाधानच हवाय. जर आम्ही त्या परमेश्वराचे जर उपासक आहोत तर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला हमेशा धन्यवाद जाणं खूप गरजेचं आहे. जे जे कुटुंब, जे जे परिवार, जे जे जीव आत्मा शरीर परमेश्वराला धन्यवाद देतो, तो जीव आत्मा शरीर, ते कुटुंब, ते मंडळी, ते चर्च, ते सहभागिता परमेश्वर समाधानी बनवतो, आशीर्वादित बनवतो, तृप्त बनवतो. त्यांच्या प्रश्न, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव जे काही त्यांना हवं होतं ते सर्व त्याच्यातून त्याला मोकळं करून त्यांना ओरिजिनल जगातलं देखील समाधान देतो आणि आत्मिक देखील समाधान देतो. पण आम्ही जर पाहिलं तर ह्या गोष्टी केव्हा होत्यात, तर त्याच्या अगोदर आम्ही 11वा अध्याय आणि आम्ही जे आता जे 31व्या क्रमांकाचं वचन वाचलं, परंतु त्याच्या अगोदर जर आम्ही वाचलं 21व्या क्रमांकाचं वचन, त्याची हेडलाईन जर पाहिली तर त्यामध्ये लिहिले, पौलाने सोसलेली संकटे व अडचणी. याच्यात त्याला समाधान, संकटात समाधान, अडचणीत समाधान. आता आहे का कोणी बिलिओस भाऊ बहीण आई वडील, संकट आल्यानंतर समाधान, संकट आल्यावर अडचणी, संकट आले होते म्हणतो मी आशीर्वादित आहे, संकट आले होते म्हणतो आय एम तृप्त आहे, संकट आले म्हणतो आपण भाग्यशाली. स्वतःला हिनवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल तिच्यात मीही धीट आहे. ते इब्री आहेत काय, मीही आहे. ते इस्रायली आहेत काय, मीही आहे. ते अब्रामाचे संतान आहेत का, मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहे का, मी अधिक प्रमाणात आहे. ओरिजिनल प्रभू येशू बरोबर राहणाऱ्या 12 शिष्यांना तोड देतोय हा मागून आलेला. तेव्हा आपल्या मराठी भाषेत एक म्हणी, पाठीमागून आली ती कट झाली. हा पाठीमागून आला, शक्ती खाट नाही झाला, पण तो परमेश्वरचा अतिप्रिय झाला. कारण मागून आला, पण सगळ्या गोष्टी त्यांनी देवाच्या योजनेनुसारच केल्या. हे तिथेच होते. यांना वाटलं आपण राजे बनतो, कोणी खजिनदार बनन, कोणी आमका फलाना बिस्ताना बनन, म्हणून तर ते आले होते. पौलाचं पाचारण जर घेतलं नाही, बाकीच्या शिष्यांचं पाचारण घेतलं ना, लय जमीन आसमानचा फरक आहे. बाकीच्या शिष्यांची सेवकाई जर घेतली, पौल साहेबाची सेवकाई घेतली किंवा पौलाच्या साहित्यानी जेवढ्यांनी सेवकाई केली त्यांची सेवकाई घेतली ना, सगळी त्यागाचीच. आजकाल पौलाची सेवा कोणी करत नाही. आज फक्त दुसरी सेवा चालू आहे. आज सगळ्या मेव्याची सेवा चालू आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, या ठिकाणी तो म्हणत आहे की मी श्रम करण्यात, आताच्या सेवकांना श्रम होत नाहीत. परमेश्वरांनी सुंदर त्यांना हातपाय सगळं दिलंय, ताकद दिली, सगळं दिली, फक्त मटण तोडायलाच दिली, बिर्याणी खायला. श्रम करण्यात. बरं ठीक आहे, जैगिक श्रम नसेल कराल तुम्हाला नाही कृपादान, ओके, आमेन, प्रेज द लॉर्ड. आत्मिक श्रम तर करा, सत्य सांगण्याचं श्रम करा, लोकांचे कान उघडण्याचं श्रम करा, लोकांना नाशापासून वाचवण्याचं श्रम करा, लोकांना तारणाचा मार्ग तर शिकवा. लोकांना नुसते आनंदाचे, हास्याचे, उल्हासाचे, सुखाचे, उड्या मारायचे, झोपायची गोष्ट नका सांगू. त्यांना सांगा, जर या पलीकडे जर तुम्ही जर नाही गेले तर नरकात जाता, नाशात जाता, अधोलोकात जाता, तुमचा नाश होईल, तुम्हाला सार्वकालिक वतनात वाटा नाही मिळणार. या गोष्टी पण सांगा. पापाविषयी खारी खत्री करा, सत्य सांगा. येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला त्रास, संकट, समस्या येतील हे पण सांगा. हे सांगितलं कोण आमच्या चर्चला येईल नशील, याच्यासाठी आलोत का आम्ही? म्हणजे लोकांनी आम्हाला सांगितलं या चर्चला गेल्यावर तुमचं भिकारीपणाचे श्रीमंत होतं ना, तुम्ही म्हणतात भिकारीपणा आलो मग काय करायचं? आम्ही लोकांना सांगतो आमचं पडकं घरी किती दिवसाचं त्याला पत्र टाकायचं, तर आमचं ते किती दिवसाचं व्हाय नाही. आणि आम्हाला सांगितलं आमची माडी बांधली आम्ही 5 मजल्याची. तुम्ही इथं म्हणतात का पडक्या घराचं समाधान राहा, मग आम्ही कशाला आलो इथं चर्चला? ही वस्तुस्थिती ग्राउंड लेवलला गेलेले साक्षी, इथं ग्राउंड लेवलला गेलेला साक्ष सुवार्थेसाठी आम्ही कशाला आलोत म्हणतात. मग आणि सेवा काय म्हणतात, आम्ही एवढं लावून पेट्रोल जाळून कशाला आलोत? अरे तुम्ही सुवार्थ सांगायला आलात, पैसे कमवायला नाही आला, दानपात्रासाठी नाही आलात, दान दशमून देणगी अर्पण हे मोठ्या पाण्यासाठी नाही आला. कुठे गेलो का लगेच आहेच फोटो
बाबळीत काठवणात रस्त्यावर कुठं पाणी फिनी दिसलं पण नुसतं सेल्फी. इकडे चाललो तरफडायला, देवाच्या सेवेला चाललोय म्हणजे इतकं, आणि इकडं काढीत बसवतो सेल्फ्या. मग काढल्या तर गपचूप ठेवू ना. सेवेच्या बाबतीत त्याला कुठं मध्ये कोचितो. आमच्या सेल्फ्या अशा निघल्या पाहिजे. मी सल्यूट करतो त्या सेवकाला. पाठीमागे काही दिवसापूर्वी फेसबुकला एका सेवकाला सेवकाई करताना एका महिलेने 2 तोंडात मारल्या, त्याचं गुचुंड पण धरलं. असे पोस्ट फोट करा ना, करा तुमच्या सेवेमध्ये असे आलेले, मग तरी सॅल्यूट करतो मी प्रभू येशूच्या नावात. मग आत्मा सॅल्यूट करील, देवदूत देखील सॅल्यूट करतील, स्वर्गाच्या राज्यात आनंद होईल. पण अशा वाकड्या तिकडे सेल्फ्या घेऊन ह्या गावाला चाललोय प्रार्थनेत, आठवण ठेवा. काय माहिती जातात का नाही तिथं, का मोकारच. कधी कोणत्या लेक्चर नाही, कधी कुठलं काही नाही, नुसतं इकडे गेलो तिकडे गेलो. जुन्या काळचे फोटो लाव, दुसऱ्या मीटिंगचे फोटो काढून तिथं आपला लाव चिटकून दे, आणि देव अद्भुत काम करतो, देव अमक फलानं विस्तार करतो. अरे काय चाललंय काय. अखेर 2 वर्षात लॉकडाऊनचे कार्यक्रम झाले, तिथे एकही ओपन सभा झाले नाही. तुमच्या ओपन सभेचे फोटो आले कुठून. याचे थोडे फोटो, त्याचे थोडे फोटो, आपला फोटो चिपकून द्यायचा, झालं मी लय मोठा आमदार सेवक, लय मोठा अभिषिक्त. फसवताय तुम्ही स्वतःला. लोकांचं जाऊ दे, पण जो कोणी असं करतो ना तो स्वतःलाच फसवतोय. जर मी देवाच्या राज्यातून जर बाहेर टाकला गेलो तर माझं जीवनाचं काय अर्थ, कशा प्रकारे समाधानाने जेवण. तर या ठिकाणी तू लिहित आहे की, तू म्हणत आहे की श्रम करण्यात, कैद सोसण्यात, कैद बेसुमार फटके खाल्ल्यामुळं, पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळं, 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. अभिमानाने लिहितोय तो, साधं सुद्धा नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला एकदाच 39 कोड्याचा फटक्याचा मार दिला. या हा म्हणत आहे की 5 वेळा मी यहुद्याच्या हातून 39 फटके खाल्लेत, 5 वेळा प्रभूसाठी. स्वतःला तो हे समजतो मी आशीर्वादित आहे, आय एम ब्लेसेड. कारण फटके खाण्याला जी ताकद लागते ती माझ्या परमेश्वराने दिली. आणि तो अशक्त होता, तो कले असं दाढदोंड नव्हता. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाली, 3 वेळा माझे गलबत फुटले. एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली. आम्ही फिरतोच बोटीत सेल्फ्या घेत घेत अटलांटिक महासागरामध्ये आलतो, इकडे पॅसिफिक महासागराकडे गेलो. अरबी समुद्रातला सीन आहे हा, तिकडच का नाही गेला त्याच्यात. हा बिचारा देवाचा सेवक, आई देवाचा सेवक, आणि आताचे देवाचे सेवक आहेत. इकडे गेलो मी, लगेच सेल्फ्या, तिथूनच लाईव्ह सुरू. तिथं सुवार्थ सांगताना लाईव्ह नसतो तो, फिरायला गेल्यानंतरचाच लाईव्ह असतो. पोज असतात, फोटो असतात फेसबुकला, लाजा वाटत नाही. पौल साहेब इथं लाज नसल्यासारखं लिहितो, पहा मला लाजच नाही, पण याने ओरिजिनल केलं ना. तो म्हणत आहे की मी कितीतरी प्रवास केला. आम्ही पण प्रवास करतो. नद्यावरली संकट, लुटारूमुळे आलेली संकट, माझ्या देश बांधवांनी आणलेले संकट, परराष्ट्रीयांनी आणलेले संकट, नगरातली संकट, रानातली संकट, समुद्रावरची संकट, नामधारी बंधूंनी आणलेली संकट, संकट 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 देवाचा सेवकच संकटासाठी निर्माण झालेला आहे. आणि त्या देवाच्या सेवकाला किंवा बिलीव्हर्स भाऊ बहिणी आई वडिलांना संकट येत नाही, याचा अर्थ त्याची पारख झालेली नाही, याचा अर्थ त्याला भट्टीत कंप्लेंट बसतोय असं नाही. संकटच. आज आमच्याकडे जर पालक लोकांचे संकट मोजायला सुरुवात केली ना, संकट काहीच नाही भेटणारच नाही. मग बळच आम्हाला सांगावं लागतो, भागतच नाही, कमीच दानपात्र मिळतं, कमीच लोक येतात, असंच होतंय, तसंच होत. हे बळजबरीने सांगायचे काम माहिती, काहीच होत नाही. तर हे देवाच्या सेवकाच्या पौलानी सोसलेले संकट आहेत. आणि म्हणून तो फार धिटाईने सत्याला समर्पित होऊन
कृतिशील जीवनातला अनुभव, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, परमेश्वरामध्ये केलेलं समर्पण आणि त्याला परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला समाधान, स्वीकारल्याबद्दलचा आशीर्वाद, स्वीकारल्याबद्दल त्याचं जीवन जे सार्थकता बनलं, त्याच्यानंतरची तृप्तता आणि जे त्याचं भाग्य त्या ठिकाणी बनवलं, ज्या वेळेस तो शौलाचा पौल झाला. आम्ही पौल, आमची वाटचाल कुठं आहे? पौल साहेबाकडून शौल साहेबाकडे. हा शौल साहेब पौलाकडे आला. आताची सेवा काही, आताचा विश्वास, आताची कृती, आचरण, आताची धार्मिकता ही पौल साहेबाकडून शौल साहेबाकडे चालली आणि ही रियालिटी आहे. याच सांगितलं म्हणतो तेव्हा याला काही दुसरं काही काम आहे का नाही? एकदाही पाळक लोकांची वाहवा नाही करीत. हा बाई इथं सेवकच अशी येत. हा सेवक काय, आम्ही काय परमेश्वरचा पुत्राविषयी पहा, सेवकाविषयी पहा, पौलाविषयी पहा, बर्नबाविषयी पहा, फिलिपाविषयी पहा, पेत्र, अंद्रिया, याकोब, जेवढे काही झाले त्यांच्याविषयी पहा ना. बार काही नाही. कुणीला माड्या बांगल्या हवेल्या बॅलन्स करून ठेवलीत. कुणाचे घरचे होते का तिथं दानपात्र मोजायला दाना? मग आमची सेवा काय, त्यांची सेवा काय? वचन त्यांचेच घ्यायचे, म्हणजे देवाकडून आलेले वचन घ्यायचे, जे परमेश्वरने त्यांना सांगितले, त्यांनी जे यामध्ये ग्रहण केले. आणि आजही तेच वचन आहेत. वचन बदललेले नाही. आज सेवकही बदललेले नाही, कल्चर बदललंय. मग आम्ही कल्चर प्रमाणे थोडस बदला, काही अडचण नाही, पण तू प्रभूच्या गोष्टी मात्र बदलू नका. कपडे बदला, राहणीमान बदला, बोलणं बदला, गाड्या घोड्या हवेल्या काय, जहाजाने जा, विमानाने जा, हेलिकॉप्टरने जा, स्वतःचे हेलिपॅड खरेदी करा, काही अडचण नाही. ते कल्चर प्रमाणे तुमचा हा बदल होऊ द्या. पण आत्मिकरित्या मात्र जसा पहिला सेवक होता, जसे पहिले विश्वासणारे होते, तसंच आत्मिकरित्या जर आम्ही असाल तर तुम्ही खरे समाधानी असाल. त्या लोकांचा छळ व्हायचा, निंदा व्हायचा, त्राण व्हायचा, त्रास व्हायचा, ते समाधानी राहायचं. आता आपला विषय तो दुसऱ्या प्रकारचा सेवकाचा नाही. सेवकाविषयी आपण एक चॅप्टर घेतलेलं आहे, 15-16 एपिसोड झालेले आहेत. पण तो देवाची इच्छा असली ना परत एकदा सेवक कसा असं याविषयी आपण परत चिंतन म्हणून अध्ययन करू. या ठिकाणी आपला विषय आहे समाधान, आशीर्वाद, लकी. आता या पौल साहेबांना इतका काही त्रास झाला तरी तो समाधानी. तरी तो काय म्हणतो माहिती का? मला मंडळीची चिंता आहे बाबा, माझी काही नाही. याच्या गलबत फुटले, याचं सगळं तुटलं. पुढं तुलित आहे, श्रम व कष्ट कितीतरी वेळा, श्रम व कष्ट कितीतरी वेळा केलेली जागरणी आम्ही करतो, नाईट प्रेयर. तहान हो, आमच्या होतं बिस्लरीच्या बाटल्या, बिस्लरी शिवाय तर पियतच नाहीत आम्ही. पुष्कळ उपास तापास, या उपास तापास म्हणलं कुठं जमत होय. थंडी आमच्याकडे लय भारी भारी जर्किंग फिरकिंग काय असते. उघडे वागडेपणा, बास का आता हे काय विकारपणाचे लक्ष नाही का? उघडे वागडेपणा, हे उघडे वागडेपणा, ह्या सर्वामुळे मी अधिक आहे. छातीला हात लावून सांगतोय प्रेषित पौल साहेब, प्रभू मध्ये अभिमानाने, कारण त्याने ते केलं. आमच्याकडे काय आहे? शिवाय ह्या व अशा इतर गोष्टी खेरीज माझ्या मनावरचं ओझ बघा. आता याला ह्या बाकीचं काहीच ओझ नाही, बाकीची चिंता नाही, काळजी नाही, बाकीच्याला काहीच नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी समाधान नाही. पण तो काय म्हणतोय? शिवाय ह्या अशा इतर गोष्टी खेरीज माझ्या मनावरचं ओझ म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे. हे याचं ओझ. स्वतः एवढा पिडलेला, दुःखी झालेला, कष्टी झालेला, मारलेला, याला कितकाही वेळेस का आपण वाचले, आता बरेच वेळेस ते वाचण्यात अर्थ नाही. संकटात प्युअरपणे जीवन जगणारा व्यक्ती, याला काय माहिती घ्यायच्या डोक्यात ताण, मंडळीचं कसं होईल, मंडळी कशी बदलेल, माझी मंडळीला धन्यता कशी मिळेल, माझी मंडळी समाधानी कशी होईल, माझ्या मंडळीतले लोक आशीर्वादित कसे होतील, माझ्या मंडळीचं सार्थक कसं बनेल, माझ्या मंडळीतले प्रत्येक प्रिय लोकांनी मंडळी देखील तृप्त कशी बनल, माझी मंडळी इतर मंडळीपेक्षा भाग्यशाली कसं बनल. मंडळींची चिंता. हे जेवढ्या मंडळी आहेत ना, थिस्सली करास, कलेसे करास, फिलिप करास, करंती करास, इफिस करास, आमक्या करास, नगर करास, पुणे करास, मुंबई करास, नागपूर करास, हे जेवढे करास आहे ना करास, याची चिंता त्याला. आता आमच्याकडे आहे का काही चिंता? आपल्याला आपल्याच मंडळीचे दुसऱ्याचं काही करायचंय, हो द्या तिकडे वाटोळ, आपल्याला काही करायचंय. मोठ्या मंडळाने छोट्या मंडळीला मदत केलेली आहे.
आमच्या मोठ्या मंडळ्या आम्हाला जवळ उभ्या करीत नाहीत आणि त्या मोठ्या मंडळ्या आम्हीच आमच्याच दानपात्र झाल्या. आता हे लोकांना समजायला पाहिजे. आता वारंवार त्या पळी साहेबाला ठेचून काय फायदा आहे? लोक ठेचायला पाहिजे चटणीसारखी. त्यांना समजत तरी ते तिथंच करतात. ह्या पौल साहेब या ठिकाणी काय म्हणत आहे? हे सगळ्या गोष्टी दुःख संकट समस्या चिंता काळजा मारहाण 3 वेळेस गलबत फुटले, 3 वेळेस छेड्याचा मार खाल्ला, 5 वेळेस 39 फटके खाल्ले, 3 वेळेस छेड्याचा मार खाल्ला, गलबत फुटलं, दिवस रात्र कधी कधी समुद्रावर घालवली, प्रवास केला, रस्त्यावरले संकट, लुटरचे संकट, देव बांधवणी संपन्न, नामधारी बंधूचे संकट, रानातली संकट, समुद्राची संकट, नामधारी बंधून आणले संकट, श्रम करतोय, हे करतोय, ते करतोय, गलबत फुटलेत, पळू पळू जातोय, भाड्याने राहतोय, काम करतोय, इथून तिथं जातोय, तिथून तिथं जातोय, लोकांनी दिलेले दानपात्र मी दुसऱ्या मेन मंडळीत देतो आणि मग ते इतर गरीब लोकांना देते. याखेरीज मला मंडळीची चिंता, आम्हाला आपली चिंता पडली, माझं कसं होईल, मी बिझनेसमॅन कसा होईल, मी एकदम इंटरनॅशनल पिक्चर कसा होईल, माझी मिनिस्टरशी क्लासला कशी आहे, मी फेसबुकला कसा झळकन, मी युट्यूबला कसा झळकन, मी लोकांच्या अंतकरणामध्ये कसा झळकन आणि मी याच्यापेक्षा कसा भारी 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 होईल, भारी 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 तसंच लय भारी तसंच नरकात लय एकच नंबर भारी होणार. म्हणून सावधान, वेळ समय जवळ आलेला आहे. आम्ही जर सेवकाई करत आहोत किंवा आम्ही जर बिलिव्हर्स आहोत किंवा परमेश्वरने आम्हाला जर विशिष्ट अशी गोष्ट समर्पित केली किंवा आम्ही पुत्र आणि कन्या आहोत, तर आम्हाला या वचनाप्रमाणे जर जीवन जगायला आम्ही सुरुवात केली तर खरे आम्ही समाधानी. समाधान दुःखात देखील आम्ही तेच पाहतो. अनेकांना असं वाटतं की समाधान म्हणजे आम्हाला लय डबल मिळाले हो समाधान. आम्हाला वाटतं बिर्याणीच्या 5-6 प्लेट, खिम्याच्या 5-6 प्लेट आणि आमचं फलाने बिस्तर असं बरेच आले ना, मग लय समाधान. हे उपाशी असताना समाधानी होता, हा संकटात होता. आम्हाला वाटतं मी फॉर्च्युनर गाडीमध्ये आल्यानंतर समाधान झालं. हेलिकॉप्टरने आलं तर मग लोक येडेच झाले समजायचे. लोक भुरके झाले, एकमेकाला नाही ओळखू आले तरी त्या फॅनच्या हवेखाली तिथं त्या मातीतच उभा राहते, पण सेवकाला जवळूनच बघते. त्यांना वाटतं ख्रिस्तन अजून कोणी मोठा उतरला का काय. ही एक वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचा विश्वास त्या निर्माणकर्ता परमेश्वर जर दिला आणि त्याने जशी परिस्थिती दिली त्यामध्ये जर आम्ही समाधान शोधलं, त्यामध्ये जर आम्ही आशीर्वाद शोधला, त्यामध्ये आमची तृप्तता जर शोधली, तर परमेश्वर त्या दुःखाचं स्वरूप आनंदात बदलतो. याचा अर्थ असा नाही पौल साहेबाला एवढे संकट आले म्हणून तुम्हाला आणि मला यावा असं काही बॉन्ड पेपरवर लिहून नाही दिलं. त्याने एक कित्ता दिलाय. कदाचित आमच्या जीवनामध्ये अचानक अशी परिस्थिती झाली तर आम्ही काय करायचं? कारण पारखण्यासाठी भट्टीत टाकावंच लागतं, चेक करण्यासाठी दुःखरूप भट्टीत टाकावंच लागतं, चेक करण्यासाठी अग्नीत वरपळावंच लागत. आणि ती अग्नी दुसरी तिसरी नाही तर ही जगातल्या गोष्टी आमच्या मोह पाशमीपणा अंपणा गर्व अभिमान व्यक्त फुशरकी लबाडकी नामदारीपणा संसाराच्या डोळ्याच्या इतरच्या तिकडच्या फुशारक्या आणि सगळ्या प्रकारचा हौस मौस हे आमच्या समोर एक अग्नी आहे. यातून आम्हाला निस्तरायचं आहे, यातून आम्हाला त्याच्यावर त्याग करायचा आहे, त्या मोहावर विजय मिळायचा आहे, त्याच्यामध्ये आमच्या पापाचं आम्हाला सोडवणूक करायची आहे, सत्याकडे यायचं आहे, चांगुलपणाकडे यायचं आहे, प्रेमाकडे यायचं आहे, दयेकडे यायचं आहे, क्षमेकडे यायचं आहे, आनंदाकडे यायचं आहे, जीवनाकडे यायचं आहे. परिस्थिती कशी असो प्रार्थना करा, परमेश्वर ती सॉल्व्ह करतो, परमेश्वर तिने केलेली आहे, करीत आहे आणि इथून पुढेही करेल. परंतु अनेक लोक जे एवढं दिले त्याच्यात समाधानी नसल्यामुळं आणखीन समाधान त्यांना मिळत नाही. अनेक लोकांना आशीर्वाद दिलेत परंतु ते म्हणत नाही प्रभू मी आशीर्वादित आहे म्हणून त्यांची पुष्कळ नेमणूक नाही. अनेक लोकांना परमेश्वराने तृप्त केलं पण अनेक लोक म्हणत नाही मी तृप्त आहे म्हणून. ते म्हणते नाही नाही अजून पाहिजेच होतं राव, नाही थोडं पाहिजेच होतं. अरे जे मिळाले त्याच्यात समाधान माना ना. पाहिजे होतं म्हणजे एखादा रोग आला गेला पटक्याच म्हणून मग काय काय पाहिजे होतं. ही एक रियालिटी आहे, ही एक सत्यता आहे. या देखील गोष्टी आम्ही चेक करणार. जे आहे त्यात समाधान. प्रेषित पौल समाधान मानायचं, त्याला 3 वेळेस छेड्याचा मार खाल्ला ते म्हणला धन्यवाद, ओके मी जिवंत आहे ना, अजून ताकद आहे ना, हडक मिळकत नाही ना मोडी, उद्या परत जाऊन प्रार्थना करेन. तो म्हणलं नाही भाऊ नाही आता लय आणलंय भाऊ मला आणि आता मी नाही जाणार. संकटावर समुद्रात आलं पाहून गेलं ते म्हणलं नाही जाऊ कुठं पर्यंत राहू. आम्ही लगेच आमच्यावर थोडासा दबाव प्रेशर ताण जगातलं जरा थोडस आमच्या मनाप्रमाणे नाही झालं ना आपल्याला लगेच कस तरी वाटतो. वरून काही काही लोक प्रभू मी एवढ्या दिवसाचा विश्वास होईल आणि मग नाही नाही माझ्याकडे असं नव्हतं व्हायला पाहिजे. आणि दुसरे जे असतात ना नामधारी हा तुला प्रार्थनाशील बरं का कमून असं होतंय का.
धन्यवाद प्रभू हे झाल्याबद्दल. जसं आम्ही असं म्हणतो ना, तो प्रभू त्यातून सुटका करतो आणि येणाऱ्या प्रसंगापासून तो आम्हाला सुरक्षित ठेवतो. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान सन्मान आदर गौरव पुन्हा एक वार त्याला देईल. आणखीन आपला वेळ झालेला आहे या ठिकाणी. तरी देखील आपण एक छोटस शास्त्रभाग या ठिकाणी वाचणार आहोत. तो 31व्या क्रमांकाचा अध्याय क्रमांक 13, दुसरं कोरिन्थीकरस पत्र अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 11. त्यानंतर आपण संपूया. बंधूजन हो, आता इतकंच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. लक्षात ठेवा, तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे, समाधान पाहिजे, धन्यता पाहिजे, तुमच्या जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे, तुम्ही जर तृप्त आणि लक्की आणि भाग्यशाली जर बनायचं असेल तर पुन्हा एक वार वचन तुमच्यासाठी वाचतो. कदाचित लिहून घ्या, नोट करून घ्या. कोरिन्थीकरस दुसरं पत्र अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 11. बंधू जन हो, म्हणजे तुम्ही आणि मी. बंधू कुणाला म्हटलेलं आहे? जे हाडामासाचे आहेत, रक्ताचे आहेत, डीएनएचे आहेत, एकाच आईच्या किंवा एका बेटातून निर्माण झालेले आहेत, त्यांना म्हणतात बंधू. म्हणजे ख्रिस्तामध्ये असणारे बंधू, म्हणजे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभा राहणारे बंधू, म्हणजे वचनाप्रमाणे आचरण करणारे बंधू, म्हणजे सत्यावर समर्पित असणारे बंधू. म्हणजे तुम्हाला समजलं आता बंधू म्हणजे काय. असं कुणाला नाही बंधू म्हणायचे. एखादा रस्त्याला चालून हॅलो ब्रदर म्हणते, बंधू नाही होत. ख्रिस्तामधला बंधू. मग तो जर हॅलो ब्रदर दुसराच असला ना, सलमान खानचा भाऊ, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तो हॅलो ब्रदर वेगळा. प्रभू मध्ये असणारा ब्रदर म्हणजे प्रभू मध्ये असणारा सेवक सेविका, विश्वासणारा भाऊ बहीण, आई वडील, सेवक सेविक, दोघांचे गुण सारखेच. दोन्ही एकाच ख्रिस्ताला मानतात, वचनाला मानतात, सत्याला मानतात, आज्ञापालनाला मानतात, प्रभू मध्ये समाधान आहेत, प्रभू मध्ये स्थिर आहेत, याला म्हणतात बंधू. तर तो अशा बंधूंना, म्हणून तुम्ही माझे बंधू आहात, कारण तुम्हाला मी वारंवार पाहतो लाईव्ह सेशनला, आणि तुम्ही वचनाला सातत्याने, वचनाच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने परमेश्वरला जवळीक साधत आहात, म्हणून तुम्ही माझे बंधू. आणि देव म्हणत आहे तुम्हाला आणि मला, बंधू जन हो, म्हणजे तुम्हाला आणि मला, किंवा जितक्यांना समाधान, आशीर्वाद, सार्थकता, तृप्त, लक्की, भाग्यशाली, सुख, समाधान, जेवढं ऐश्वर्य हवं आहे त्यांना तुमचे कल्याण असो. आता माझं झालंय, तुम्ही स्वीकारा. मी पहिलेच स्वीकारलेले, आपण उधार ठेवलंच नाही प्रभूकडून, प्रभूकडून पहिलेच घेतलेले आपण. पण ज्याला कुणाला मिळालं नसेल ना, तर आजही घ्या, कारण मी जरी म्हटलो असं तरी मलाही कल्याणाची गरज आहे. प्रभू माझंही कल्याण करतच आहे, मला मागण्याची गरजच पडत नाही. प्रभू मागायच्या अगोदरच देतो. मेरे मागणे से ज्यादा. तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, कारण तुम्ही मी अपूर्ण येतो. आता त्याच्यात पूर्णताला मी पण संमतीत होतो. आम्हाला पूर्णता पाहिजे, अपूर्ण नको, अर्धवट नको, तोंडात घासन पाठीमागून बुके आणायचे, असं काही कामाचं. अपूर्ण नको, पूर्ण. पूर्ण शांती, पूर्ण आरोग्य, पूर्ण सुख, पूर्ण वैभव, पूर्ण भाग्यशाली, पूर्ण. अपूर्ण नको. अपूर्णला करता काय? तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो. हर एक गोष्टीमधलं समाधान. शेती, पोती, शेरड, मेंढर, गुरं, ढोर, त्याचं बस, काठवट, पिठी, काय असं नसेल ते, नोकरी, व्यवसाय, बिझनेस, सरकारी, निम सरकारी, खाजगी, जे काही असेल ते, सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला समाधान मिळो. तुम्ही एक चित्त व्हा. कौटुंबिकरित्या प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये देखील, आणि प्रभूमध्ये मुळात एक चित्त व्हा. प्रभू आणि तुम्ही एका लाईन मध्ये शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. परमेश्वराने आम्हासह राहिलं पाहिजे. नुसतं म्हणायला काही जात नाही आमचं, प्रभू तुम्हा बरोबर असो, आम्ही म्हणतो तुमच्या बरोबर सुद्धा. तसलं काही जमत नाही. असं म्हणल्या होत नाही, होतच नाही. ही रियालिटी आहे. मी तुम्हाला वचनाच्या माध्यमातून सांगतो. आपल्याला या ठिकाणी काय लिहिले, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. तसा राहणार नाही. मी म्हणलो ना प्रभू तुम्हासह असो, तसं काय राहत नाही. आणि तुम्ही जरी मला म्हणले ना प्रभू तुम्हासह असो, पण तसंही काय होत नाही. तर देवाच्या कॅटेगरीमध्ये राहिल्यावरच तुम्हासह. तर जर तुम्हाला हा आशीर्वाद घ्यायचा असेल तर निश्चित अर्थाने पुढे एक वचन वाचतो, पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात. सर्व देवाच्या अभिषिक्तांना सलाम, जे सत्यावर ठाम आहे ते.
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमेन, आमेन, आमेन. धन्यवाद. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण थांबूया. आपला वेळ देखील झालेला आहे. आपण पुढच्या लाईव्ह सेशनला गलतीकारस पत्र त्या अध्यायामधून याच विषयावर चिंतन मधन अध्ययन करणार आहोत, भाग क्रमांक 80 मध्ये. पुन्हा एक वार सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू अल्लाट मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुमचे आभार मानतो. आणि तुम्ही आणि मी परमेश्वराच्या जवळ जावं त्यासाठी आपण प्रार्थना, काही विनंती आलेल्या आहेत. एक प्रार्थना विनंती आलेली पुढे प्रदीप आल्हाट फॅमिलीसाठी प्रार्थना विनंती आलेली. बंधूंनी प्रार्थना लाईव्ह सेशनला सोडलेली आहे. लाईव्ह सेशनला प्रदीप आल्हाट साठी प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे चंदन शिव परिवारामध्ये जी आता मुलीसाठी मी थोड्या वेळापूर्वी प्रार्थनाला गेलो, आठवण ठेवा. परमेश्वराने तिला आरोग्य दिलेलेच आहे, तरी देखील तिला पूर्ण आरोग्य द्यावं. पूर्ण, आपण वचन वाचलं, पूर्ण समाधान. आता तिला पूर्णच आहे, पण परंतु आणखीन ती पूर्णतेकडे जावं, तिच्या कुटुंबाचं तारण व्हावं. पुन्हा एक वार प्रभू येशूचा त्या कुटुंबाने स्वीकार करावं. प्रदीप आल्हाट फॅमिलीसाठी, चंदन शिव फॅमिलीसाठी, बनसोडे फॅमिलीसाठी, या तिन्ही फॅमिलीला आरोग्य, त्यांच्या जे काही चिंता, काळजी, टेन्शन, ताणतणाव किंवा त्यांच्याकडे जे काही त्यांना हवं असेल त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे सेवक सेविका यांच्या देखील समस्या, चिंता, काळजा सर्व गोष्टीसाठी आपण प्रार्थना करूया. आणि परमेश्वराकडे आपण आमच्या सर्व गरजा त्याच्या स्वर्गीय भांडारातून आम्ही त्याच्याकडे मागूया. आणि तो आम्हाला निश्चित दिलेले आहेत, देत आहेत आणि यापुढे देखील देणार आहे. पवित्र तोडसे नदी दे बापा, प्रार्थना विनंती परमेश्वर दे बाप्पा, ज्या भावंडांनी त्याच्या फॅमिलीसाठी आम्ही ज्यांची नावं घेतलेली आहेत आणि ज्यांची नावं घेण्याच्या अगोदर ज्या परमेश्वर बाईच्या गर्भशयातून निघल्यानंतर तू आपल्या हातावर कोलून ठेवलेले आहेत. लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व प्रत्येक देवाचे अभिषेक सेवक सेविक, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील समेत आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो. पहिले प्रथम भारत देशाचे सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे परमेश्वर देव भारत देशाचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे प्रिपेशन प्रार्थना करतो सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषेक सेवक सेविका, विश्वासणाऱ्या कृती आणि आचरणामध्ये असणाऱ्या सत्य देवापासून निर्माण झालेल्या संस्था, मिनिस्ट्रीज, छोट्या मोठ्या ग्रुप्स, देवाचे सेवक सेविका, छोटे भावंड बहिणी, बिलिव्हर्स आणि प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, कमजोरीपणा, अशक्तपणा, आजारपणा, दुःख, समस्या ज्या काही त्यांना हव्या आहेत, येशूच्या नावात यस मला तुझ्या स्वर्गीय भांडारातून पूर्णतेच दे. हो दे, तुझ्या नावाचा महिमानी करू. आमच्या सदैव प्रार्थना ऐकतोस, तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार आतापर्यंत एकूण 80 भागामध्ये चिंतन म्हणून अध्ययन करण्यासाठी जो परमेश्वर वेळ दिलास, वचनाचा साठा पुरवलास, ज्ञान बुद्धी चातुर्य दिलेस, आम्हाला विश्वास ठेवलास आणि त्यावर चिंतन म्हणून अध्ययन करण्याची संधी दिलीस, त्याबद्दल तुझे आभार. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आभार प्रदर्शनासह प्रार्थना विनंती. धन्य उद्धारक, जो होता, जो आहे, जो येणार आहे, जो आमच्यामध्ये आहे, ज्याने आम्हाला ब्लेसेड केले, ज्याने आम्हाला आशीर्वादित केले, ज्याने आम्हाला समाधानी बनवलं, ज्याने आम्हाला तृप्त बनवलं, ज्याने आम्हाला लक्की बनवलं, ज्याने आम्हाला भाग्यशाली बनवलं, ज्याने आम्हाला धन्य बनवलं, त्या नाझरेतकर येशूच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.